तर नमस्कार मित्रांनो, आपली लुसेंट जीकेची सीरीज सुरू आहे, ज्यामध्ये आजचं आपलं लेक्चर सेकंड आहे. लेक्चर पण तुम्ही कंप्लीट केलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देऊन ठेवतो. कंप्लीट प्लेलिस्ट असणार आहे आपली, ज्यामध्ये आपण लुसेंट जीकेचे सगळे चॅप्टर्स जे आहेत ते सगळे कव्हर करणार आहोत. आजचा आपला टॉपिक आहे इंडियन हिस्ट्रीमध्ये पिरियडायझेशन आणि सोर्सेस. सगळ्यात पहिले आपण पिरियडायझेशन म्हणजे काय, तर आपण डिव्हिजन कसं करतो वेगवेगळ्या पिरियड्सचं हिस्ट्रीमध्ये, ते आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की बायपार्टाईट डिव्हिजन ऑफ हिस्ट्री, ट्रायपार्टाईट असं काय आहे. तर कोणी हिस्ट्रीला 2 भागांमध्ये डिवाइड केलंय, कोणी 3, कोणी 4, तर कोणी परत 3. असं हे पद्धतीने जे डिव्हिजन झालेलं आहे इतिहासाचं, म्हणजे कशासाठी डिव्हिजन केलं जातं, तर व्यवस्थितपणे अभ्यास करण्यासाठी हे डिव्हिजन केलं जातं. तर हे डिव्हिजन कशा पद्धतीने केलेलं आहे ते आपण बघणार आहोत. तर बायपार्टाईट डिव्हिजन ऑफ हिस्ट्रीमध्ये आपण बघणार आहोत की हिस्ट्रीला जे आहे ते 2 भागामध्ये 2 पिरियड्समध्ये डिवाइड केलं जातं. अवेलेबिलिटी ऑफ रिटर्न एव्हिडन्सवरती, म्हणजे रिटर्न एव्हिडन्स जे असतील किंवा लेखी पुरावे जे असतील त्याच्या बेसिसवरती जेव्हा डिव्हिजन केलं जातं त्याला आपण बायपार्टाईट डिव्हिजन ऑफ हिस्ट्री म्हणतो. त्यामध्ये 2 पार्ट हिस्ट्रीचे होतात. यामध्ये पहिला पार्ट मित्रांनो आपण बघतो की तो आहे प्री हिस्टॉरिक पिरियड. आता प्री हिस्टॉरिक पिरियडमध्ये म्हणजे काय, तर त्या पिरियडचे रिटर्न एव्हिडन्स नसतात, त्याला आपण प्री हिस्टॉरिक पिरियड म्हणतो. हा कालावधी आहे 30 लाख BC ते 600 BC, तर 30 लाख BC ते 600 BC, म्हणजे BC म्हणजे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की हा जर ख्रिश्चनचा जीसस क्राइस्टचा बर्थ असेल तर एकच्या अगोदरच्या काळाला आपण BC म्हणतो आणि याच्या नंतरच्या काळाला ॲनो डोमिनी असं म्हणतो. तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लुसेंट जीकेच्या आपल्या या नवीन सिरीजसाठी. आणि दुसरं पार्ट जो आहे, दुसरं जे डिव्हिजन होतं ते होतं हिस्टॉरिकल पिरियडचं. आता हिस्टॉरिक पिरियड म्हणजे काय, तर त्याचे रिटर्न एव्हिडन्सेस आपल्याला अवेलेबल असतात आणि हा कालखंड कुठला आहे, तर 600 BC ते आजपर्यंतचा. म्हणजे ज्या गोष्टीचे आपल्याला रिटर्न एव्हिडन्स नाहीत त्याला तुम्ही सरळ सरळ कसं रिमेंबर करू शकता की 600 BC ही फिगर लक्षात ठेवा. इथपासून पुढे सगळीकडे आपल्याला रिटर्न एव्हिडन्स अवेलेबल आहेत आणि याच्या अगोदरचे नॉन रिटर्न आहेत. एवढा एक डिजिट संख्या जरी तुम्ही लक्षात ठेवली तर याच्या अगोदरचा सगळा पार्ट जो आहे तो नॉन रिटर्न आहे आणि याच्या सगळ्यानंतरचा पार्ट जो आहे तो रिटर्न आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण, प्री हिस्टॉरिक म्हणतो आणि याला काय म्हणतो आपण, हिस्टॉरिक. ज्याचे रिटर्न एव्हिडन्स अवेलेबल आहे त्याला हिस्टॉरिक आणि ज्याचे रिटर्न नाही अवेलेबल आहेत त्याला आपण प्री हिस्टॉरिक असं म्हणतो. हे झालं बायपार्टाईट डिव्हिजन ऑफ हिस्ट्री. आता परत काही हिस्टॉरियन्सने मित्रांनो हिस्ट्रीला ट्रायपार्टाईट डिव्हिजन केलं, म्हणजे 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. तर हे कुठले कुठले आहेत, तर प्री हिस्टॉरिक पिरियड. प्री हिस्टॉरिक म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ज्याचे नो रिटर्न एव्हिडन्स असतात. हा कालखंड कुठला आहे, तर त्याचे 3 पार्ट केल्यामुळे हा जो नॉन रिटर्न पार्ट आहे याचे 2 भाग झालेले आहेत. तो आहे 30 लाख ते 2500 BC हा एक पार्ट आहे. यामध्ये लिथिक म्हणजे स्टोन एज पिरियड जो आहे तो यांनी यामध्ये ऍड केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर सेकंड पार्ट आपल्याला बघायचं आहे की प्रोटो हिस्टॉरिक. प्रत्येक इतिहासकाराने मित्रांनो आपापल्या सोयीनुसार किंवा आपापल्या बुद्धिमत्तेनुसार हिस्ट्रीचं डिव्हिजन केलेलं आहे अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना सोयीचं जाण्यासाठी. तर ह्या ट्रिपार्टाईट डिव्हिजनमध्ये आपण बघतो की यांनी 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलंय. कालखंड तोच आहे, म्हणजे 30 लाख ते 600 BC पर्यंत रिटर्न एव्हिडन्स नाहीच आहेत, पण त्यांनी त्याला अजून सोयीचं म्हणजे त्याचं डिव्हिजन क्लासिफिकेशन केलं की अभ्यासाला सोपं जातं. त्यामुळे क्लासिफिकेशन किती पार्ट्समध्ये केलं याचं इम्पॉर्टन्स नाही, तर ते अभ्यासाला इझी गेलं पाहिजे, हे या डिव्हिजनचं मेन उद्देश असतं. तर आपण बघितलं प्री हिस्टॉरिक पिरियड. या प्री हिस्टॉरिक पिरियडमध्ये 30 लाख ते 2500 BC आणि स्टोन एज पिरियड आहे. आता प्रोटो हिस्टॉरिक पिरियड आपण बघू. प्रोटो हिस्टॉरिक पिरियडमध्ये काय आहे, तर हा पिरियड आहे रिटर्न रेकॉर्ड्सचा, बट स्क्रिप्ट्स रिमेन अनडेसिफर्ड किंवा लॅक ऑफ आर्किओलॉजिकल कोरोबरेशन. आता म्हणजे यामध्ये काय म्हणायचं आहे की स्क्रिप्ट तर आहे, काहीतरी लिखाण सापडलेलं आहेत, काही शिलालेख सापडले आहेत त्याच्यावरती काही लिखाण केलेलं आहे, काही सील्स आहेत, काही कॉइन्स आहेत त्याच्यावरती काही चित्र आहेत, पण हे अजून डिकोड झालेलं नाही. याची लँग्वेज जी आहे, स्क्रिप्ट जी आहे ती डेसिफर्ड झालेली नाही, ती अनडेसिफर्ड आहे. म्हणजे त्याच्या आपल्याला अजून अर्थ समजलेले नाही, किंवा तिथे स्क्रिप्ट नसेल पण तिथे काय आहे, आर्किओलॉजिकल कोरोबरेशन म्हणजे काय, तिथे खोदकाम आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने अजून तिथपर्यंत केलेलं नाही, किंवा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला त्याचे काही एव्हिडन्स जे पाहिजेत ते त्या पद्धतीने सापडलेले नाहीत. म्हणजे याला काय म्हणतो आपण, प्रोटो हिस्टॉरिकला. मग रिटर्न रेकॉर्ड्स आहेत बट स्क्रिप्ट अनडेसिफर्ड आहे. याचं हे कुठल्या काळापासून कुठल्या काळापर्यंत सापडलेले आहेत, तर 2500 BC ते 600 BC पर्यंत. याचे उदाहरण द्यायचे म्हटलं तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे.
याचं आपल्याला माहिती आहे की जी सिंधू संस्कृती आहे इंडस रिव्हरवरती, तर ह्या रिव्हरचे इथलं जे सिव्हिलायझेशन आहे इंडियातलं, त्याची स्क्रिप्ट सापडलेली पण ती अनडेसिफर्ड आहे. त्यानंतर येतं मित्रांनो वेदिक कल्चर. या वेदिक कल्चरमध्ये काय, लॅक ऑफ आर्किओलॉजिकल एव्हिडन्स. आता आर्किओलॉजिकल एव्हिडन्स नाही आहे, स्क्रिप्ट आहे पण त्याचा आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आपल्याकडे नाही. इंडस सिव्हिलायझेशन मध्ये स्क्रिप्ट आहे पण ती डिकोड केलेली नाही, कोडेड फॉर्म मध्ये आहे. कशी फॉर्म मध्ये आहे, कोडेड फॉर्म मध्ये. तर ह्या सगळ्या पिरियडला आपण म्हणतो प्रोटो हिस्टॉरिक पिरियड. तुम्हाला यावरती एक्झाम मध्ये तर मॅच द पेअर्स येतील. क्वेश्चन्स कशा पद्धतीने फॉर्म्स होऊ शकतात मी ते तुम्हाला सांगतो. पिरियड्स दिलेले राहतील आणि त्याचे इयर्स दिलेले राहतील तुम्हाला मॅच द पेअर करण्यासाठी, किंवा एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं राहील त्या कालावधीचं. समजा हा पिरियड आहे, या पिरियडमध्ये स्क्रिप्ट होती पण अनडेसिफर्ड आहे, किंवा हा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा काळ होता, तर याला कुठला हिस्टॉरिकल पिरियड म्हणता येईल. तर मग ए मध्ये प्री हिस्टॉरिक, बी मध्ये प्रोटो हिस्टॉरिक, अशा पद्धतीने डिव्हिजन दिलेलं राहील आणि तुम्हाला तुमचा आन्सर मार्क करायचा असेल तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स या फॅक्ट्स पासून फॉर्म होऊ शकतात. कधी कधी डायरेक्टली पण तुम्हाला त्या हिस्टॉरिक पिरियड मधली कुठल्या एखादं सिव्हिलायझेशन विचारतील की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जे आहे हे कुठल्या हिस्टॉरिक पिरियडशी आहे, तर मग आपण त्याला प्रोटो हिस्टॉरिक पिरियड मध्ये मोडतो असं सांगू शकतो. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो, डिव्हिजन ऑफ हिस्ट्री वरती म्हणजे असं तुम्हाला डिटेलमध्ये जायची गरज नाही की 30 लाख मधलं 21 लाख मध्ये काय होतं, 22 लाख मध्ये, असं एवढं डिटेलमध्ये जाणं गरजेचं नाही. ओपन तुम्हाला वरतून माहित पाहिजे की 30 लाख ते 2500 BC याच्यामध्ये काय काय होतं. आता त्यानंतर मित्रांनो येतो हिस्टॉरिक पिरियडचा पार्ट. हिस्टॉरिक पिरियड म्हणजे काय, तर त्यामध्ये रिटर्न एव्हिडन्स पण आहे, ते डेसिफर्ड पण झालेलं आहे आणि कोरॉबरेटेड बाय आर्किओलॉजी, हे पण सगळ्या गोष्टी त्यामध्ये झालेल्या आहेत. म्हणजे सगळ्या पद्धतीचे पुरावे आपल्याकडे त्या इतिहासाचे आहेत. तो कालखंड आहे 600 BC आणि कंटिन्यूज टू द प्रेझेंट. हा पिरियड कुठपासून सुरू होतो, लाईक महाजनपदा पिरियड. याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर महाजनपदाचा जो काळ होता या काळाला आपण हिस्टॉरिक पिरियड असं म्हणू शकतो. अशा पद्धतीने ट्रापार्टाइट डिव्हिजन म्हणजे 3 भागामध्ये हिस्ट्रीचं डिव्हिजन आपण आता बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हिस्ट्रीचं जेव्हा आपण डिव्हिजन करतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर ते क्रिस्टॉफ सिलारियसचं. हे एक जर्मन हिस्टॉरियन आहेत. त्यांचा जो कालखंड आहे तो 1638 ते 1707 AD आहे. यांनी काय केलं, ट्रापार्टाइट डिव्हिजन ऑफ हिस्ट्री केलं. कशामध्ये, एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न पिरियड्स मध्ये. ज्या पद्धतीने आज आपण अभ्यास करतो प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, हे डिव्हिजन कोणी केलेलं आहे तर क्रिस्टॉफ सिलारियस यांनी. तर यांच्या डिव्हिजनला महत्व आहे. आज जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं की अशा पद्धतीचं डिव्हिजन कोणी केलेलं आहे जे आजच्या काळामध्ये आपण इतिहासाचा ज्या पद्धतीने अभ्यास करतो, तर ते क्रिस्टॉफ सिलारियस यांनी हे डिव्हिजन केलेलं आहे आणि ते एक जर्मन हिस्टॉरियन होते. आणि यांनी दिलेलंच मॉडेल आता काय झालंय की स्टँडर्ड फ्रेमवर्क झालेला आहे हिस्ट्रीचा अभ्यास करण्यासाठी पूर्ण जगामध्ये. म्हणजे तुम्हाला एक युनिफॉर्मिटी हिस्ट्रीच्या अभ्यासामध्ये जगामध्ये दिसेल. तर हेच फ्रेमवर्क आपण सगळीकडे यूज करतो. यामध्ये आपण सगळ्यात पहिले काय करतो, प्राचीन, नंतर मध्यकालीन आणि नंतर मॉडर्न, ज्याला आपण आधुनिक पण म्हणतो. अशा पद्धतीने आपण हिस्ट्रीचा अभ्यास करत असतो. 3 पार्टेड डिव्हिजन जे क्रिस्टॉफ सिलारियस यांनी केले यांच्या पद्धतीने. आता ह्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत मित्रांनो, इंडियन हिस्ट्रीचं डिव्हिजन बघणार आहोत आणि ते थोडं लाईटली आपण त्याचे वरवर आयडिया घेणार आहोत. आपला हिस्ट्रीचा पार्ट पूर्ण डिटेलमध्ये कव्हर होणार आहे लुसेंटमध्ये. येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण हे सगळे पिरियड्स जे आहेत हे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सगळ्या फॅक्ट्स ज्या आपल्याला महत्त्वाच्या असणार आहे किंवा कन्सेप्ट सुद्धा मी तुमच्या यासोबत क्लिअर करतोय, ज्या लुसेंट्समध्ये दिलेल्या नाहीत, फक्त फॅक्ट्स दिलेल्या आहेत. पण व्हिडिओमध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी मी त्याचं बॅकग्राऊंड पण तुम्हाला या फॉर्ममध्ये देत आहे. तर व्हिडिओ आवडत असले तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने येणाऱ्या अशाच व्हिडिओसाठी. तर आपण बघतोय की इंडियन हिस्ट्रीला डिवाइड केलेलं आहे 4 पार्ट्समध्ये. तर सगळ्यात पहिला पार्ट आपण जो बघतोय त्यामध्ये आपण एन्शियंट इंडिया म्हणजे आपल्याला प्राचीन इंडिया बघायचा आहे, ज्यामध्ये आपण कालखंड जो आहे तो सुरुवातीपासून ते 347 AD असा आहे. यामध्ये पण परत डिव्हिजन कसं केलेलं आहे त्यांनी, यामध्ये प्री हिस्टॉरिक पिरियड दिलेला आहे इंडियन हिस्ट्रीचा. त्यामध्ये 30 लाख BC ते 600 BC. याच्यामध्ये काय झालं की डेव्हलपमेंट ऑफ अर्ली ह्युमन टूल्स, नवीन जे अर्ली ह्युमन टूल्स होते, जे स्टोन पासून असे टूल्स बनवले जायचे, या टूल्सचं डेव्हलपमेंट झालं. वेगवेगळ्या केव्स आपल्याला तिथे बघायला मिळाल्या. या केव्स मध्ये माणूस राहायला लागला. इकडे आतमध्ये केव्स आर्ट तयार झाला. या वॉल्स वरती केव्सच्या पेंटिंग्स करायला लागले. आणि ट्रान्झिशन फ्रॉम हंगर गॅदरर सोसायटीज टू सेटल्ड लाईफ विथ ऍग्रिकल्चर. म्हणजे काय झालं की अगोदर माणूस शिकार करायचा, तो आता
स्थायिक व्हायला लागला आणि शेती करायला लागला. हे सगळे जे डेव्हलपमेंट्स आहेत ते आपल्याला प्री हिस्टॉरिक पिरियडमध्ये इंडियामध्ये बघायला मिळाले 30 लाख BC ते 600 BC या काळामध्ये. त्यानंतरचा इंडियन हिस्ट्री मधला किंवा एन्शियंट इंडियन हिस्ट्री मधला महत्वाचा जो पार्ट आहे तो आहे इंडस सिव्हिलायझेशन, ज्याला आपण 2500 BC ते 1750 BC. आता BC आणि AD डिफरन्स मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये समजून सांगितलेला आहे. तर बिफोर ख्रिश्चन इरा आहे 2500 BC ते 1750 BC. आणि हे सिव्हिलायझेशन आहे मित्रांनो, ही जी संस्कृती आहे इंडस संस्कृती किंवा सिंधू संस्कृती आपण ज्याला म्हणतो, हे ॲडव्हान्स्ड अर्बन प्लॅनिंगसाठी फेमस होतं. तुम्हाला जर क्वेश्चन आला एक्झाममध्ये की इंडस सिव्हिलायझेशन कशासाठी फेमस होतं, तर ते अर्बन प्लॅनिंगसाठी प्रसिद्ध होतं. यामध्ये ड्रेनेज सिस्टीम खूप पद्धतशीर पद्धतीने त्यांनी मांडलेले आहेत. तुम्ही जर फोटो बघू शकले गुगल करून तर तुम्हाला तिथे पद्धतशीर असे ड्रेनेज सिस्टम, ज्यामधनं सगळ्या सिटीचं ड्रेन व्यवस्थित किंवा पाण्याची व्यवस्था सगळी पद्धतशीर केलेली दिसते. तिथे ग्रेट बाथ नावाचं एक आपल्याला तळं सुद्धा दिसतं, जिथे सगळे लोक आंघोळ करत असतील किंवा कपडे वॉश करत असतील. सगळ्या युटिलिटेरियन गोष्टी आपल्याला अर्बन प्लॅनिंगच्या हिशोबाने इंडस व्हॅलीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. व्यापार सुद्धा इथे चांगला विकसित झालेला होता आणि हे जगातलं वन ऑफ द वर्ल्ड्स फर्स्ट अर्बन कल्चर होतं, जिथे अर्बन पद्धतीने लोक राहत होते. अर्बन गोष्टी तिथे आपल्याला बघायला मिळतात. तुम्हाला मोहनजोदारो मूवी आठवत असेल किंवा तुम्ही बघू शकता यूट्यूबवरती पण अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला या सिव्हिलायझेशनचं डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन त्यांनी मूवीच्या फॉर्ममध्ये केलेलं आहे. त्यानंतर एन्शियंट इंडियामध्ये नेक्स्ट पार्ट येतो वेदिक कल्चरचा. हा काळ आहे 1500 BC ते 600 BC. तर सेंटर्ड काय होतं याच्यामध्ये, तर कंपोजिशन ऑफ वेदास, जे आपले वेदास आहेत आता आपण जे हिंदू किंवा ब्राह्मणिक कल्चरमध्ये बघतो, ह्या वेदासचं तेव्हा कंपोजिशन झालं. आणि इमर्जन्स ऑफ अर्ली हिंदू फिलॉसॉफी, म्हणजे हिंदू तत्वज्ञानाचा तेव्हा उदय झाला. रिच्युअल्स, वेगवेगळ्या रिच्युअल्स, परंपरा, या सगळ्यांचा तेव्हा उदय होत गेला आणि सोशल ऑर्गनायझेशन्सची स्थापना झाली. जी वर्ण सिस्टम आहे आपलं इंडियन फिलॉसॉफी मधलं वर्ण पद्धत, या सगळ्या गोष्टींचा तेव्हा उदय झाला आणि त्याचं फाउंडेशन बिल्ड व्हायचा हा काळ होता. हा काळ कुठला होता, 1500 BC ते 600 BC असा. मी परत तुम्हाला सांगतोय की हे जे काळ आहेत हे इयर्स महत्वाचे नाहीत, तुम्हाला हे डिव्हिजन समजून घेणं महत्वाचं आहे. आणि कशानंतर काय आलं, म्हणजे तुम्हाला एक क्रोनॉलॉजी जरी कळाली तरी तुम्ही हिस्ट्री व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ शकता किंवा तुम्ही क्वेश्चन्स तुमचं जे आहे एक्झाम्स मधलं ते इझिली सॉल्व्ह करू शकता. एकदा जर तुम्हाला क्रोनॉलॉजी सगळी व्यवस्थित लक्षात आले की कशानंतर काय येत आहे, कोणत्या गोष्टीनंतर कुठल्या गोष्टी येत आहेत, हे सगळं लक्षात आल्यावरती आपल्याला हे समजायला सोपं होतं. वेदिक कल्चर नंतर मित्रांनो काळ होता महाजनपदासचा. महाजनपदास पिरियड जो होता तो 600 BC ते 322 BC होता. यामध्ये 16 मेजर किंगडम्स आणि वेगवेगळे रिपब्लिक्स तयार झाले, वेगवेगळे गणराज्य आणि 16 मेजर किंगडम, 16 राजेशाही राज्य आणि रिपब्लिक्स तिथे उदयास आले. त्याच्यामध्ये मगध, कोसला हे तुम्ही ऐकलेले नावं असतील, हे लक्षात तुम्ही ठेवू शकता. या काळाचे जेव्हा उदाहरण द्यायचे असतील तेव्हा हे त्या काळात उदयास आले आणि फाउंडेशन बिल्ड केलं भारतामध्ये सोशल, पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक सिस्टमचं. या सगळ्या पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक सिस्टमची जी आजच्या काळामध्ये आपण डेव्हलप्ड फॉर्म मध्ये बघतो, याची स्थापना जी झाली ही महाजनपदा पिरियडमध्ये झालेली आहे 600 BC ते 322 BC या काळामध्ये. आता आपण फक्त डिव्हिजन बघतो आहे हिस्ट्रीचा. आपण हे सगळे पिरियड्स जे आहेत हे डिटेल्समध्ये येणाऱ्या लेक्चरमध्ये त्यांचे छोटे छोटे मायनर फॅक्ट्स, त्यामधल्या कन्सेप्ट, त्याचं अनालिसिस, हे सगळं आपण बघणार आहोत अपकमिंग लेक्चर्समध्ये. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. आता फक्त तुम्ही डिव्हिजन समजून घ्या की हिस्ट्रीचं डिव्हिजन जे आहे, जे आपण एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न असं करतो आहे इंडियाचं, त्यामध्ये आपण सध्या आता एन्शियंट सिव्हिलायझेशन किंवा एन्शियंट इंडियन हिस्ट्री कशा पद्धतीने अजून डिवाइड केल्या जाते सब टॉपिक्समध्ये, ते आपण सध्या बघतोय. त्यानंतर मित्रांनो होता मौर्य पिरियड. मौर्य पिरियड जो होता तो 322 ते 185 BC असा आहे. यामध्ये मौर्यन एम्पायरची स्थापना झाली. रूलर्स जसे की चंद्रगुप्त मौर्य किंवा अशोका यांनी काय केलं, लार्ज पार्ट ऑफ इंडियाला एकत्र केलं, युनिफाईड केलं. एक मोठे मोठे किंगडम्स आपल्याला या काळामध्ये बघायला मिळतात आणि बुद्धिझमला त्यांनी प्रमोट करायला सुरुवात केली. तर हा काळ होता जेव्हा इंडियाने सगळ्यात मोठे मोठे किंगडम्स बघितलेले आहेत साईजमध्ये. त्यानंतर येतो पोस्ट मौर्यन पिरियड. पोस्ट मौर्यन किंवा त्याला आपण प्री गुप्ता पिरियड पण म्हणतो. हा पिरियड आहे 185 ते 319 AD. आता इथे BC आणि इथे AD आलेला आहे. याच्यामध्ये इथे ख्रिस्टचा जन्म झालेला आपल्याला बघता येईल ह्या पिरियडमध्येच. इट वॉज कॅरेक्टराइज्ड बाय रिजनल किंगडम्स. आता काय होतं, जेव्हा इथे मौर्यन पिरियड्समध्ये मोठे मोठे किंगडम्स जेव्हा स्थापन झाले,
तेव्हा त्याच्या बाजूला रिजनल किंगडम्स पण छोटे छोटे उदयास आले त्याला चॅलेंज करण्यासाठी. जसं इन्फ्लुएन्स, फॉरेन इन्फ्लुएन्स पण होता या किंगडम्स वरती, जसं इंडो ग्रीक्स, शाकास, कुशानास. दिस पीपल सॉ द राईज ऑफ ट्रेड अँड बुद्धिझम. ह्या काळामध्ये पण आपल्याला व्यापाराचा आणि बुद्धिझमचा विकास होताना, या काळात बुद्धिझमचा प्रसार आणि व्यापाराचा विकास होताना आपल्याला या काळामध्ये दिसतो. यानंतर मित्रांनो महत्वाचा पिरियड आहे, त्याला म्हणतो आपण गुप्ता पिरियड, 319 ते 550 AD. याला गोल्डन एज पण म्हटलं जातं इंडियाचं, ॲज इट वॉज मार्क्ड बाय अचिव्हमेंट्स इन आर्ट, सायन्स, मॅथमॅटिक्स अँड लिटरेचर. तर या सगळ्या गोष्टींमध्ये त्या काळामध्ये विकास झाल्यामुळे याला आपण गोल्डन एज ऑफ इंडिया पण म्हणतो. क्वेश्चन परत तसाच फॉर्म होऊ शकतो की गोल्डन एज ऑफ इंडिया. मग तुम्ही तिथे आन्सर काय करणार, तर गुप्ता पिरियड. आता हा काळ आपल्याला लक्षात ठेवायचा. आता प्री गुप्ता, पोस्ट गुप्ता, या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत या सगळ्या एन्शियंट इंडियाचं डिव्हिजन दिलेलं आहे आपल्याला. आपल्याला फक्त पिरियड समजून घ्यायचे, फॅक्ट्स तुमच्या लक्षात सध्या राहत नसतील तरी चालेल. गुप्ता पिरियड नंतर महत्वाचा काळ येतो तो म्हणजे पोस्ट गुप्ता पिरियड, किंवा त्याला आपण वर्धना डायनेस्टी पण म्हणतो. हा काळ 550 ते 647 AD असा होता. वर्धना डायनेस्टी जी आहे ती हर्षा जो राजा होता त्याच्या अंडर त्यांनी डेव्हलपमेंट केली आणि रियुनाइट करायचा प्रयत्न केला नॉर्दर्न इंडिया, व्हाईल फॉस्टरिंग कल्चरल अँड रिलिजियस ग्रोथ. नॉर्दर्न इंडियाचं जे आहे ते रियुनिफिकेशन, म्हणजे जे डिव्हिजन झालं होतं नॉर्दर्न इंडियामध्ये वेगवेगळ्या किंगडम्समध्ये, याला युनिफाय करायचं काम या काळामध्ये झालं. आणि कल्चरल आणि रिलिजियस ग्रोथ या काळामध्ये आपल्याला भरपूर बघायला मिळते. हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना आपण टूल्सचा पण अभ्यास करतो. यामध्ये प्री हिस्टॉरिक टूल्समध्ये काय होतं, क्लासिफिकेशन केलं जातं स्टोन, कॉपर आणि आयरन पिरियड्समध्ये. कुठल्या काळाला आपण स्टोन एज म्हणतो, त्यानंतर कॉपरचा पिरियड आला आणि त्यानंतर आयरनचा पिरियड आला. अशा पद्धतीने पण डिव्हिजन केलं जातं. आणि त्याच्यामधनं काय दिसतं आपल्याला, मटेरियल टेक्नॉलॉजी आणि टूल मेकिंगमध्ये जी डेव्हलपमेंट झाली ती आपल्याला अभ्यास करायला मिळते या डिव्हिजनमधनं. तर मित्रांनो आपण आता सध्या आपला एन्शियंट इंडियाचा जो पार्ट आहे तो कम्प्लीट कव्हर केलेला. आता आपण मिडियल इंडिया बघूयात. म्हणजे इंडियन हिस्ट्रीला जे आपण 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलं त्यामध्ये एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न आणि पोस्ट मॉडर्न आहे. तर आता आपण मिडिवल इंडिया बघणार आहोत. मिडिवल इंडियाचा जो कालखंड आहे तो 447 ते 1757 AD असा आहे. आता प्रत्येक ठिकाणी AD लिहायचं काम नाही, कारण एकदा BCचा काळ संपला की आपण त्याला AD लिहित नाही, आपण तिथपासून फक्त वर्ष लिहिणार आहोत. म्हणजे आता तुम्ही कधी कोणाला 2024 AD लिहिताना नसेल बघितलेला, आपण कन्सिडर करत चलत असतो की हा ADच आहे, ॲनो डोमिनी आफ्टर ख्रिश्चन्स बर्थ आहे. तर मिडिवल इंडियाचं मित्रांनो डिव्हिजन पुढे होतं अर्ली सुलतानेट आणि मुघल काळामध्ये. तर अर्ली मिडिवल पिरियडमध्ये काय आपण अभ्यासणार आहोत की टाइम ऑफ रिजनल किंगडम्स लाईक चोलास. या काळामध्ये आपण चोलास, पालास, राजपूत आणि पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन आणि कल्चरल डायव्हर्सिटी आपल्याला बघायची की कशा पद्धतीने पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन झालं सगळीकडे. जे युनिफिकेशन आपल्याला एन्शियंट पार्टमध्ये बघायला मिळालं त्याचं फ्रॅगमेंटेशन नंतर आपल्याला मिडिवल काळामध्ये डिव्हिजन रूलर्सचं आपल्याला बघायला मिळतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं फ्रॅगमेंटेशन आपल्याला बघायचंय आणि कल्चरल डायव्हर्सिटी त्या काळात उदयास आली. त्यानंतर सुलतानेत पिरियड ज्याला आपण म्हणतो हा 1206 ते 1526. या काळामध्ये मुघल्स नव्हते. या काळामध्ये काय झालं की दिल्ली सल्तनत इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न झाला. इस्लामिक गव्हर्नन्स तेव्हा इंट्रोड्यूस केलं गेलं, इस्लामिक आर्किटेक्चर तेव्हा सुरुवात झालं, नवीन ट्रेड नेटवर्क्स तयार झाले इंडियासोबत डील करण्यासाठी अरबवरनं. पहिले सी ट्रेड व्हायचे तर नंतर लँड ट्रेड सुद्धा त्याच पद्धतीने डेव्हलप होत गेले अजून. त्यानंतर मिडिवल इंडियाचं नेक्स्ट डिव्हिजन आपण बघतो त्यामध्ये मुघल पिरियड आहे 1526 ते 1707. हा मुघलांचा काळ होता ज्याला आपण मुघल एम्पायर असं म्हणतो. याच्यामध्ये रूलर्स, फेमस रूलर्स होते जसे की अकबर आणि शहाजहान. ब्रॉड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेंट्रलायझेशन, यांच्यामध्ये काय झालं की प्रशासकीय केंद्रीकरण करण्यात आलं सत्तेचं. मॉन्युमेंटल आर्किटेक्चर आपल्याला बघायला मिळतात, ताजमहल झालं, रेड फोर्ट झालं, या काळामध्ये डेव्हलप केले गेले. आणि कल्चरल सिंथेसिस आपल्याला या काळामध्ये बघायला मिळतं, जसं की मुघल प्लस ब्राह्मणिक अशा पद्धतीने काही कल्चर्स आपल्याला मिक्स होऊन त्याच्यातनं एक नवीन कल्चर आपल्याला येताना बघतं, किंवा सिंथेसिस आपल्याला यामधनं नवीन कल्चरचं उदयास येताना आपल्याला ह्या काळामध्ये बघायला मिळतं. तर आता आपण स्टडी केलेला आहे मित्रांनो मिडिवल इंडियाचा पार्ट, म्हणजे आपण जे आपल्या इंडियन हिस्ट्रीचं डिव्हिजन बघतो आहे ज्यामध्ये एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न आणि पोस्ट मॉडर्न आपल्याला बघायचं. मिडिवल पार्ट आपण यामध्ये कव्हर केलेला आहे. आज आपण फक्त डिव्हिजन बघतोय सगळ्या पार्ट्सचे. आपले सगळे पार्ट्स आपण डिटेलमध्ये विथ फॅक्ट्स अपकमिंग लेक्चर्समध्ये स्टडी करणार आहोत अकॉर्डिंग टू लुसेंट GK बुक. तर तुम्ही आता बुक सोबत जर स्टडी करत असताल तर तुम्हाला लक्षात येईल
की हे फक्त पॉईंट्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेलं आहे. मी इथे एक्सप्लेन पण करतो आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पण शेअर करा. आता आपण सुरू करणार आहोत आपल्या मॉडर्न इंडियाच्या डिव्हिजनला. जेव्हा मित्रांनो आपण मॉडर्न इंडियाचा अभ्यास करायला सुरुवात करतो, ज्याला आपण 1757 ते 1990 मध्ये डिवाइड करतो, हा काळ मॉडर्न इंडियाचा काळ आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बऱ्याचशा ज्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये ह्या पिरियड्सवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यामुळे हा पार्ट तुमचा सगळ्यात परफेक्ट असला पाहिजे हिस्ट्रीच्या माध्यमातून. आता याचं आपण डिव्हिजन आज अभ्यासणार आहोत. याचं पण आपण 3 पार्टमध्ये डिव्हिजन बघणार आहोत. तर आपण सगळ्यात पहिले बघून घेऊ स्टेजेस ऑफ ब्रिटिश कोलोनिझम, म्हणजे ब्रिटिश वसाहतवाद होती, याचे पण काही स्टेजेसमध्ये त्यांनी एंटर केलेलं आहे. असं डायरेक्टली त्यांनी वसाहतवादीला सुरुवात नाही केली. तर सगळ्यात पहिला फेज कुठला होता, तर मर्सेंटाइल्स फेज होता. यामध्ये ते ट्रेड करायसाठी फक्त आले होते. त्यांचा फोकस काय होता, ऑन एस्टॅब्लिशिंग ट्रेड मोनोपोली थ्रू ईस्ट इंडिया कंपनी. हा काळ होता मित्रांनो 1757 ते 1813 असा. ह्या काळामध्ये फोकस काय होता, फक्त की इंडियन रिसोर्सेस एक्स्ट्रॅक्ट करायचे आणि त्याच्यामधनं ब्रिटनसाठी रेव्हेन्यू जनरेट करायचं, म्हणजे फक्त पूर्ण व्यापार करणे, हा या काळामधला उद्देश होता. त्यानंतर सेकंड फेज आला, ज्याला आपण लसायस फेअर म्हणतो. यामध्ये काय केलं, एंड ऑफ ईस्ट इंडिया कंपनीची मोनोपोली, म्हणजे जी कंपनी होती, एकाच ईस्ट इंडिया कंपनीला मोनोपोली दिली होती भारतासोबत व्यापार करायची, ती संपुष्टात करण्यात आली आणि फ्री ट्रेडला प्रमोट करण्यात आलं. याने काय झालं की ब्रिटिश इकॉनॉमिक डॉमिनन्सवरती इंडिया अजून डिपेंडंट झाला. त्यानंतर बघायचं आहे आपल्याला थर्ड फेज ऑफ कोलोनियलिझम. त्यामध्ये काय झालं की फायनान्शियल इम्पेरियलिझम करण्यात आलेला 1860 ते 1947 मध्ये आपण डिवाइड करतो. इथे काय झालं की ब्रिटिश कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करण्यात आली भारतामध्ये. कशा कशाच्या फॉर्ममध्ये, तर रेल्वेज, प्लांटेशन्स, इंडस्ट्रीज ह्या फॉर्म करण्यात आला. आणि ह्या फॉर्म करून इंडियाचा विकास नाही, तर या फेजमध्ये इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन, भारताचं शोषण अजून डीप पद्धतीने केलं गेलं. तर अशा पद्धतीने कोलोनियलिझम जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्हाला आता सांगता आलं पाहिजे की अशा स्टेजेसमध्ये भारतामध्ये वसाहतवाद किंवा इम्पेरियलिझम, साम्राज्यवाद, ब्रिटिश साम्राज्य अशा पद्धतीने आयडिओलॉजिकल इन्फ्लुएन्स करून किंवा स्टेप बाय स्टेप पद्धतीने इंडियामध्ये ते प्लांट झालं. आता जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा तिथे नेटिव्ह स्टेट्स होते. आपण बघितलं एन्शियंट आणि मिडिवल काळामध्ये आपल्याकडे नेटिव्ह स्टेट्स म्हणजे आपल्याकडचे पण काही साम्राज्य होते. मग ब्रिटिशच्या त्यांच्या प्रति पॉलिसीज काय काय होत्या, तर ह्या सुद्धा डायरेक्टली त्यांनी काय केलं की त्यांना ब्रिटिश गव्हर्नमेंट अंडर किंवा युद्ध करून नाही लढले, त्याला पण एका विशिष्ट फॉर्ममध्ये स्टेप बाय स्टेप त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. तर ह्या स्टेप्स आपण आता बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली होती रिंग फेन्स पॉलिसी. तर ह्या पॉलिसीज होत्या, तर या पॉलिसीजचे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे, म्हणजे तुम्हाला मॅच द पेअर मध्ये वगैरे हे येऊ शकतं. तर ही रिंग फेन्स पॉलिसी जी होती ती 1757 ते 1813 अशी होती. यामध्ये काय होतं की बफर झोन क्रिएट केला जायचा. एखादं ब्रिटिश राज्य असेल तर याच्या बाजूला एक बफर झोन क्रिएट केला जायचा ब्रिटिश टेरिटरीजच्या बाजूला, बाय मेंटेनिंग अलायन्स विथ नेटिव्ह स्टेट्स टू काउंटर एक्सटर्नल थ्रेट्स लाईक मराठाज अँड म्हैसूर. त्या काळामध्ये मराठाज आणि म्हैसूर हे 2 स्ट्रॉंग राज्य होते. त्यामुळे ते ब्रिटिश एम्पायरला प्रोटेक्ट करण्यासाठी बाजूच्या एम्पायर सोबत मैत्री केली जायची किंवा अलायन्स तयार केल्या जायचं. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ही जर ब्रिटिश टेरिटरी असेल तर याच्या भोवती एक फेन्स, याला आपण रिंग फेन्स म्हणतो, अशा पद्धतीने बाजूचे जे राज्य असतील त्यांच्यासोबत अलायन्स करून एक प्रोटेक्टिव्ह लेअर ह्या ब्रिटिश टेरिटरीच्या भोवती तयार केला जायचा, म्हणून याला रिंग फेन्स पॉलिसी असं आपण म्हणतो. त्यानंतर आहे मित्रांनो महत्वाचं जे आहे ते सबऑर्डिनेट आयसोलेशन पॉलिसी. ही होती 1813 ते 1858 पर्यंत. यामध्ये ब्रिटिशांनी काय केलं, मिनिमल इंटरफेरन्स पाळलं इंटरनल अफेअर्स ऑफ प्रिन्सली स्टेट्स, म्हणजे त्या काळात जे राज्य होते त्या राज्यांमध्ये इंटरफेरन्स करायचं नाही, बट एन्शुरिंग लॉयल्टी टू ब्रिटिश अथॉरिटी. त्यांना एवढंच सांगितलं की आम्ही तुमच्या मॅटर्समध्ये हस्तक्षेप करणार नाही, तुम्हाला जसं राज्य करायचं त्या पद्धतीने करा, बट तुम्हाला ब्रिटिश सुप्रीमसी जी आहे ती ऍक्सेप्ट करावी लागेल. त्यानंतर आलं मित्रांनो सबऑर्डिनेट युनियन पॉलिसी. ही होती 1858 ते 1935 पर्यंत. यामध्ये काय केलं, इंटिग्रेटेड प्रिन्सली स्टेट्स इनटू ब्रिटिश ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रेमवर्क. ब्रिटिशांनी जे सगळे प्रांत कब्जा केला होता इंडियामध्ये, सगळे त्यांच्या कब्जामध्ये होते, त्यामध्ये त्यांनी आता प्रिन्सली स्टेट्सला पण त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रेमवर्कमध्ये आणलं. कशा पद्धतीने, ट्रीटीज करून आणि इनडायरेक्ट कंट्रोल करून आणि कन्सॉलिडेटिंग ब्रिटिश सुप्रीमसी, अशा पद्धतीने त्यांनी प्रिन्सली स्टेट्स जे होते त्या काळामधले वेगवेगळे साम्राज्य होते, छोटे छोटे नगर राज्य होते, त्यांना सुद्धा ब्रिटिश फ्रेमवर्कमध्ये आणलेलं आहे. सबऑर्डिनेट युनियन पॉलिसी थ्रू जी 1858 ते 1935 पर्यंत होती.
आता आहे इक्वल फेडरेशन पॉलिसी 1935 ते 1947. याच्यामध्ये त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 हे आणलं आणि त्या पॉलिसी नंतर त्यांनी काय केलं, ब्रिंग प्रिन्सली स्टेट्स अँड ब्रिटिश प्रोव्हिन्सेस इनटू फेडरल स्ट्रक्चर. एक फेडरल स्ट्रक्चर तयार केलं, म्हणजे एक संविधानिक पद्धतीने या सगळ्या गोष्टींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना इक्वल फूटप्रिंट एका इक्वल लाईनवरती त्यांना आणलं आणि तिथे त्यांचं डिव्हिजन करायचा प्रयत्न केला. त्यांच्या राईट्स अधिकार जे असतील अशा पद्धतीने एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांनी इक्विलिब्रियम तयार करायचा प्रयत्न केला इक्वल फेडरेशन पॉलिसी थ्रू, आणि हे चाललं 1947 आपल्या इंडिपेंडन्स पर्यंत. तर अशा पद्धतीने आपण बघितलं मित्रांनो की ब्रिटिशांनी त्यांची पॉलिसी जी आहे की ती प्लॅन पद्धतीने त्यांनी नेटिव्ह स्टेट्ससाठी ठेवली आणि त्यांना पण कसं त्यांच्या सबऑर्डिनेशनमध्ये त्यांनी आणलेलं आहे. आता आपण आपल्या नॅशनल मुवमेंटचे वेगवेगळे फेज बघूयात. नॅशनल मुवमेंट जी आहे आपले मित्रांनो, ज्याला आपण आपली फ्रीडम मुवमेंट पण ज्या पद्धतीने म्हणतो, तर त्याला आपण डिवाइड केलेलं आहे 3 फेजेसमध्ये, ज्याला आपण मॉडरेट, मवाळवादी, जहालवादी आणि गांधीयन इरा असं आपण त्याला डिव्हिजन करू शकतो. तर मॉडरेट फेज जो काळ आहे तो आहे 1885 ते 1905 हा काळ आहे. मी परत सांगतो तुम्हाला, आपण फक्त डिव्हिजन सध्या समजून घेतोय. आपण हे सगळे पार्ट्स डिटेलमध्ये विथ फॅक्ट्स कव्हर करणार आहोत अपकमिंग लेक्चर्समध्ये लुसेंट्सच्याच माध्यमातून. लुसेंट जीकेची जी क्रोनॉलॉजी आहे यामध्ये ज्या पद्धतीने दिलेलं आहे पेज नंबर 1, पेज नंबर 2, आपण त्याच पद्धतीने चालतो आहोत. तुमच्याकडे जर लुसेंटचं बुक असेल आणि तुम्ही जर हे लेक्चर सिरीज फॉलो करत असाल तर तुम्हाला लुसेंट लक्षात ठेवायला मदत होणार आहे. मी ज्या गोष्टी अंडरलाईन करतोय त्या तुम्ही पुस्तकामध्ये महत्त्वाच्या अंडरलाईन करून, किंवा ज्या बुक्समध्ये नाही दिल्या पण मी या नोट्समध्ये दिल्या ते तुम्ही तिथे साईडला जी ब्लँक स्पेस असते तिथे तुम्ही ते नोट डाऊन करू शकता, जेणेकरून तुमचं लुसेंट प्रॉपर पद्धतीने तयार होणार आहे आणि कोणत्याही एक्झाममध्ये येणारे 30 to 35 क्वेश्चन सहज तुम्ही या सिरीजच्या माध्यमातून किंवा लुसेंट जीकेच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकता. सगळ्यात पहिला फेज होता मित्रांनो मॉडरेट फेज. हा 1885 ते 1905 असा होता आणि हा होता की अर्ली काँग्रेस लीडर्स जे होते, दादाभाई नौरोजी असतील, गोपालकृष्ण गोखले असतील, हा या लोकांचा फेज होता. आणि याच्यामध्ये फोकस कशावरती होता, सगळ्यात पहिले प्रायमरी फोकस होतं पिटिशन्सवरती. पिटिशन्स दाखल करणे वेगवेगळ्या गोष्टींसाठी, छोटे छोटे रिफॉर्म्स आणणे, कॉन्स्टिट्यूशन संविधानिक पद्धतीने हक्क मागणे, राजकीय हक्क विशेष करून पॉलिटिकल राईट्स मागणे, या सगळ्या गोष्टींवरती या काळामध्ये फोकस होता. त्यानंतर एक्स्ट्रीमिस्ट फेज आला, त्या होता 1905 ते 1917. हा काळ डॉमिनेट केला कोणी, तर बाल गंगाधर टिळक यांनी, लाला लजपतराय यांनी, अशा लोकांनी हा काळ डॉमिनेट केलेला आहे. आणि या फेजमध्ये आपल्याला काय दिसतं, असर्टिव्ह डिमांड्स बघतात की स्वराज, यूज ऑफ बॉयकॉट, प्रोटेस्ट, अशा पद्धती या काळात वापरल्या गेल्या. तर हा थोडा जहालवादी, याला आपण मवाळवादी म्हणतो, हा अशा काळामधनं आपली नॅशनलिस्ट मुवमेंट स्टेप बाय स्टेप गेलेली आहे. ज्या पद्धतीने ब्रिटिशांनी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी केल्या, त्याच पद्धतीने आपल्या लिडर्सनी पण जे आपल्याला फ्रीडम मिळवून दिलेलं आहे ते सुद्धा एका प्लॅन्ड पद्धतीने स्टेप बाय स्टेप पद्धतीने गेलेलं आहे. त्यानंतर नॅशनल मुवमेंटचा जे फेज आहे तो येतो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे गांधीयन इरा, ज्याला आपण 1917 to 1947 असं ओळखतो. ह्या काळामध्ये आपली नॅशनल मुवमेंट महात्मा गांधी यांच्या लिडरशिपच्या अंडर चालली आणि यामध्ये सगळे नॉन व्हायलेंट मेथड्स आपण यूज केला. अहिंसेचा सगळ्यात जास्त वापर, अहिंसावादी पद्धतींचा या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतो. जसं की मास मोबिलायझेशन, खूप जास्त प्रमाणामध्ये लोकांनी इकडून तिकडे मार्च करणे किंवा सगळ्या गोष्टी करणे, या गोष्टींचा उपयोग करण्यात आला. वेगवेगळे कॅम्पेन्स करण्यात आले, असहकार चळवळ, नॉन कोऑपरेशन मुवमेंट, सिव्हिल डिसओबिडियन्स, क्विट इंडिया, या सगळ्या मुवमेंट्स आपल्याला फ्रीडम मिळवण्यासाठी ज्या करणं गरजेचं होतं त्या काळात आपल्याला बघायला मिळाले. याच काळामध्ये सगळ्यात जास्त प्रेशर ब्रिटिशांसवरती तयार झाला आणि आपल्याला 1947 मध्ये इंडिपेंडन्स मिळालं. अशा पद्धतीने आपण नॅशनल मुवमेंटचे फेजेस आता बघितलेले आहेत. आणि आपलं मॉडर्न जे पार्ट आहे म्हणजे इंडियन हिस्ट्रीला आपण जे एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न करतो, त्या मॉडर्नचा पण पार्ट जो आहे तो आपला इथे कम्प्लीट झालेला आहे. आणि पोस्ट मॉडर्न पार्ट जो आहे मित्रांनो, ज्याला आपण पोस्ट मॉडर्न म्हणतो, हा 1991 ते आतापर्यंत चालतो. तर अशा पद्धतीने 4 पार्ट्समध्ये हिस्ट्रीचं आपण डिव्हिजन केलेलं आहे इंडियन हिस्ट्रीचं. आणि ग्लोबलायझेशनच्या इरा म्हणजे जागतिकीकरण झालं 1991 पासून तर आतापर्यंत, याला आपण नव आधुनिक म्हणू शकतो. तुम्ही त्याला नव आधुनिक म्हणू शकता किंवा पोस्ट मॉडर्न पण त्याला म्हणू शकता. अशा पद्धतीने हिस्ट्रीचं डिव्हिजन केलं जातं. आता आपण मित्रांनो पूर्णपैकी हिस्ट्रीचं डिव्हिजन बघितलेलं आहे, कशा कशा पद्धतीने हिस्ट्री डिवाइड केली जाते, त्याचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं. आता आपल्याला बघायचं की हिस्टॉरिकल सोर्सेस म्हणजे काय, वेगवेगळ्या पद्धतीचे आपण हिस्टॉरिकल सोर्सेस बघणार आहोत. हिस्टॉरिकल सोर्सेस म्हणजे काय एक्झॅक्टली ते पण आपण बघणार आहोत.
द सोर्स दॅट प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट पास्ट इव्हेंट आर नोन ॲज हिस्टॉरिकल सोर्सेस. म्हणजे आपल्याला इथे म्हणता येईल की जे स्त्रोत आपल्याला भूतकाळातील घटनांबद्दल माहिती देतात त्यांना आपण ऐतिहासिक स्त्रोत असं म्हणतो. तर आपल्याला हिस्टॉरिकल सोर्सेस म्हणजे काय आता हे समजलेलं आहे. तर हे सोर्सेस जे आहेत ते दोन पद्धतीचे असतात, म्हणजे लिटररी सोर्सेस आणि आर्किओलॉजिकल सोर्सेस. आपण जेव्हा एन्शियंट हिस्ट्रीचं डिव्हिजन आजच्या लेक्चरमध्ये बघितलं तिथे आपण बघितलं की लिटररी सोर्सेस म्हणजे त्याच्यामध्ये स्क्रिप्ट आली, त्याच्यामध्ये काही रिटर्न रेकॉर्ड्स आले, आणि आर्किओलॉजिकल सोर्सेस म्हणजे त्याच्यामध्ये काही जिओग्राफिकल एरियाचं कोरोबरेशन आलं, या सगळ्या गोष्टी आल्या. तर ह्या पद्धतीने आपण हिस्टॉरिकल सोर्सेसचं डिव्हिजन करतो. कशामध्ये? तर लिटररी सोर्सेस आणि आर्किओलॉजिकल सोर्सेसच्या दोन पार्टमध्ये. आता आर्किओलॉजिकल सोर्सेस म्हणजे काय आपण ते बघून घेऊ. आर्किओलॉजिकल सोर्सेस काय असतात? दे आर मोर रिलायबल अँड आर डिफिकल्ट टू अल्टर. म्हणजे आता एखादी जमीन खोदलेली किंवा अजिंठा केव्स किंवा एलोरा केव्सचं तुम्ही उदाहरण घ्या, ते अजूनही तसेच शाश्वत आहेत. त्याच्यामुळे ते मोस्ट रिलायबल आहेत, जेन्युइन माहिती देतात, आणि ते अल्टर करणं किंवा त्याच्यामध्ये चेंज करणं खूप कठीण असतं. आणि हे क्रुशियल आहे कशासाठी? स्टडींग एन्शियंट इंडिया. जेव्हा प्राचीन भारताचा जेव्हा अभ्यास करतो आहोत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतात आर्किओलॉजिकल सोर्सेस. त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो लिटररी सोर्सेस. लिटररी सोर्सेसला पण आपण पुढे डिवाइड करतो इंडिजिनियस आणि फॉरेन सोर्सेस. आता लिटररी सोर्सेस म्हणजे काय मित्रांनो? तर लिटरेचर, सरळ सरळ त्याबद्दल लिटरेचर जे लिखाण झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघत असतो. तर त्या सगळ्यात पहिले असू शकतात इंडिजिनियस किंवा फॉरेन. आता इंडिजिनियस मध्ये काय येतं? तर त्याला आपण परत डिवाइड करतो रिलिजियस आणि सेक्युलर टेक्स्टमध्ये. आता काही धार्मिक ग्रंथ लिहिलेले असतील तर ते रिलिजियस साठी लिहिलेले आहेत, आणि काही धार्मिक नाही तर लिव्हिंग वरती, जसं इकॉनॉमिक्स वरती लिहिलं असेल, कोणी पॉलिटिक्स वरती लिहिलं असेल त्या काळातल्या, कोणी हिस्ट्री लिहिली असेल ज्याच्यामध्ये धर्माचा काही लिखाण नसेल तर त्याला आपण सेक्युलर लिखाण असं म्हणतो. तर रिलिजियस टेक्स्टमध्ये काय येतं? ब्राह्मणिक, बुद्धिस्ट आणि जैन टेक्स्टला आपण त्याच्यामध्ये आणतो. आणि सेक्युलर टेक्स्ट जे आहेत त्यामध्ये हिस्टॉरिकल अकाउंट्स असतील, सेमी हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स असतील, किंवा कोणाच्या बायोग्राफिक्स असतील, काही विचारवंत असतील त्यांचे लिखाण असतील, तर याला आपण सेक्युलर थॉट्समध्ये तेव्हा लिटररी सोर्सेसमध्ये ऍड करतो. अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण आपलं जे सेकंड लेक्चर आहे लुसेंटचं ते कव्हर केलेलं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, आणि आपलं जे ऑलरेडी झालेलं फर्स्ट लेक्चर आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतोय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंप्लीट सिरीज फॉलो करा, जेणेकरून तुमचा GSचा कंप्लीट सिलेबस